नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणावर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आता नदीवर चाललो. हे बघा आपली पोरं आहेत, तनुष आणि प्रणय आहे. तर आपण कांडल घेऊन जातो आहे. बघूया आपण मासे भेटतात काय. आणि वातावरण वगैरे पण बघू शकता ना, तर पूर्ण ढगाळ वातावरण झालं आहे. काल देखील पाऊस पडला, आज पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि मोस्टली तर मला वाटतं चारच्या नंतर पाऊस पडेलच, कारण कंटिन्यू पाऊस पडतो आहे 4च्या नंतर. बघू शकता इथे आपण खेकड्यांच्या वगैरे खूप सारे व्हिडिओ टाकले त्या वाटेने जायचे. तर आता तुम्ही गवत वगैरे पण बघू शकता. हे बघा, हे खूप सारे एवढं गवत झालं आहे. तर एवढं असं गवत आहे हे. तरी आपण इकडून असं जायचं आहे. बघू शकता आजूबाजूला आहे बघा गवत. आणि आपले पार्टनर हे कुठे गेले काय बघा. तर असं आपल्या नदीवर जायचं आहे. चला तर पुढे दाखवतो तुम्हाला मी. तर या वाटेने जायचं आहे. हातात काठी घेऊया आपण. दुसरं कसली भीती नाही, पण ह्याच्यातनं सापाची वगैरे भीती असते की पायाजवळ वगैरे असू शकतात. काय दिसत नाही गवत वगैरे, आणि पाऊस पण पडला त्याच्यामध्ये. तर ही अशी वाट आहे, ह्या वाटेने आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, हे देखील खायला छान लागतं आहे बघा. आपल्याकडे याला काय बोलतं मला पण नाही माहीत, पण खातात. हे गोड गोड लागतं. डिंड्याचे ह्यात पण खातात ते. नाही ना, डिंड्याचं झाड आहे ते, जांभूळ नाही रे. तर ह्या वाटेने आपल्याला जायचं आहे. आणि आता कसं गवत खूप लवकर वाढतं पाऊस गेला की. मोस्टली गणपतीच्या टायमाला खूपच गवत होऊन जातं. आणि इकडून असे डुकरं वगैरे उतरलेत. पाणी वगैरे पण आता कमी झालं आहे, एवढं काही पाणी नाही नदीला. खेकडे वगैरे पण लागतात, पण गांडूल भेटत नाहीत. तर बघूयात, जर का गांडूल भेटले तर त्याच्याही देखील आधी तुला. तर इथून नाही मित्रांनो, रेडे वगैरे जातात, त्याच्यामुळे थोडी वाट बेनी आहे इथून. हे बघा, हे तुम्हाला दिसत असतील ना ते मित्रांनो, हे हरडे आहेत. याच्यात पण साईज आहे. जे छोट्या हरडे असतात ना, ते लहान मुलांना उघडून वगैरे पाळल्या जातात. हे औषधी फुलं आहे. पहिले खूप घ्यायचे, आता पण घेतात. काहीतरी पायलीनुसार आहे. 5 किलोचे काय 7 ते 8 रुपये आहेत त्याचे. अंधार बघा किती पडला असं वाटतं. चला तर डायरेक्ट आता नदीवरच भेटूया आपण. ते खाली वाचते ती नदीच आहे, तर आपण डायरेक्ट आता नदीवर जाऊयात. तर मित्रांनो बघू शकते बघा, आपण ना इकडून अशी कांडल सोडलेली आहे. आता बघूया, आपण अर्ध्या तासात बघणार आहोत किती आपल्याला सापडतात त्याच्यात मासे. ते बघा मित्रांनो, असे कांडल सोडले. इकडून अशी करत करत खाली घेऊन गेलो आपण तिला. पाणी वगैरे पण खूप गार आहे. हे बघा, ही अशी लाईन तुम्हाला दिसते ना, अशी आपण कांडल सोडलेलं आहे. तर आपण थोड्या वेळाने तिला उचलणार आहोत. तर आपण बघूया आपल्याला किती मासे सापडतात त्या कांडलीत. आणि आपल्याला जास्त करून मल्याचे मासे पाहिजेत. हा इथे बघू शकतो खूप चांगला जाडा माल्याचा मासा आहे. तुला थोडी ना आपण खाली बसू. तर मित्रांनो, आपण असं खाली जाऊन ना खेकडी पकडायचं पण बघू शकतोय बघा, बेडकीने. तर बघूया आपल्याला भेटतात काय. मोस्टली तर गांडलानेच भेटतात. तर इथे बेडक्या काय माहीत नाही कोणी मारलेले होत्या बघा. याच्यामध्ये बेडके वगैरे मासे पण जाम आहेत. तर आपण त्या बांधल्यात, तर त्याला भेटतात की नाही माहीत नाही. बघूया आपल्याला भेटतात काय. भेटत असतील तर दाखवेनच मी तुम्हाला. बघा इथे टाकूनच जाडा गेला आहे, डॉक मासा त्याला म्हणतात. तर असं आपण खाली जाऊयात. आणि इकडं खाली आपली कोंड आहे, तिथे आपण अंघोळ वगैरे करायला जात असतो.
चला तर फोटो दाखवतोच मी. इथे आपण ना घरी लावले आहे आणि इथे खेकडा असल्यानंतर मोठं खेकडा असतं, तर बघूया आपल्याला खेकडे येतात काय. आणि आपण ह्याला बांधलेले बेडके बांधलेले आहे, बेडकीला पण खेकडी येतात, तर बघूया आपल्याला येतात का काय ते. जर आता समजायचं खेकडी जर ह्याला भेटली ना तर आपण उद्या मग ट्राय करणार. दिलवारा आपण कहे तर मित्रांनो बघू शकते बघा, बारीक साईज भेटले आपण ह्याला घेणार आहोत. आणि आता खेकडे खायला बोललात ना तर हे असे छोटे छोटे खेकडे छान लागतात खायला. त्याला आपण घेऊयात, पिशवीमध्ये टाकूयात. पिशवी तर आणली नाही आपण, प्लास्टिक. एक नंबर असा नजारा आणि दोघं मस्ती करताना. ते मित्रांनो आता बघू शकतो बघा, आता आम्ही फक्त जराशा हलवली आणि हे बघू शकता मच्छर नाही फुलं आहेत, ते पाणी करू. इथं आपण घरी लावलेले, आपल्या पुरवण्याला सांगितलं पकडायला. इकडं काय लागाय नाही अजून. तर मित्रांनो इथे खेकडा आला, आपल्याला पकडून घेऊया. हे बघू शकतात की एवढं मोठं तिकडं आहे, त्याला मोडून टाकूया. मोडायचं आणि कॉन्ट्रॅक्ट ह्याच्याकडे द्यायचं का नाही का. चला नेक्स्ट हे झाल्यानंतर इथं. तर मित्रांनो इथं ना मल्याच्या माशा अडकल्या बघा, बघू शकता इथे काय समोरच. ह्याच्या पुढे काय, तर आपण ह्यांना पकडून घेऊयात. तर पकड ह्यांना मी काढतो फटाफट. एक टाकला आपण, एक अडकलं. काय दोन इथे अडकले, तिला पण काढून घेऊ आपण. भरती पालते अडकतात मासे. कसे अडकले ते बघू शकता. इथूनच काढलेले आपण असे पण 3 घेतलेत, असे पुढे पुढे अडकलेत. ह्याला काढून घेऊया पहिल्या. बघा इथे 2 अडकलेत आणि ह्याला आपण खवली बोलतो. ह्या माशांना तिला खवली बोलतोय बघा.
रॉड टोटल किती भेटतात ते तुम्हाला दाखवीनच मी. किती आले पण तर आपल्याला शक्यतो मळ्याचे मासे पाहिजे, होळीचे मासे नाही पाहिजे. इथे पण मळ्या अडकले. अरे गेला, अडकलं होतं, गेला व्यवस्थित बघा. तरी बघू शकते बघा मित्रांनो, इथे एका जागी किती अडकले, 3 अडकले ते बघा. तर ह्याला पण काढून घेऊयात आपण. तर मित्रांनो बघू शकते बघा, खेकडा एक नंबर खेकडा भेटलं मोठं. त्याच्यामध्ये साप अडकला आहे. दुष्काळात 13वा महिना झाला आपल्यात. तर याला मोडून घेऊयात. मस्त साईज भेटला आहे, पूर्ण पिवळं पिवळं आहे बघा. काय कुठं आहे घरी? तर मित्रांनो हे बघा, त्याच्यामध्ये पण आपले मासे अडकलेत. ते आपण फटाफट पकडून घेऊयात. आणि हिला आमच्याकडनं खवल मासे बोलतात, खवलीचे मासे बोलतात. तुमच्याकडे काय बोलता मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि किती भेटतात ते मी दाखवीनच तुम्हाला आवडतं. तर हे प्रणय करूचे का तुम्ही मित्रांनो बघा, ह्याच्यात बघू शकता पकडतो बघा. झाडं खेकडे भेटले आणि मासे भेटलेत आणि कांडालेत. आपला साप अडकला. तर हे काठी घे बघा. आता आपण असं ना खालून वर आलो, आता वर जाऊयात असं. ही पण काठी घ्या. ठीक, चला तर मित्रांनो वर जा. आपण वर कांडाला टाकले, तर खेकडे पण वरच बघूया. इथं तर खेकडे नाही याच्यात, लागत आहेत खेकडे पण. तर मित्रांनो कांडालीत मासे अडकलेत ना, ते आपण पकडून घेऊयात. पकड. हिला पण काढून घेऊयात. पण हे आहे रे, छोटे छोटे पण एक व्यक्ती आपल्याला मासे मासे बघू शकता बघा. ह्याला पण आम्ही पकडून घेऊयात. हातात मुंडकर राहिलं तिथंच, काय निघालं नाही. काढून टाकले नंतर मग वाट मारतो. तनोश जा. व्यवस्थित नुसतं पण आहे, ह्याला पण जेवढं लागेल थोडं वाढवून घेऊयात. कारण खेकडे वगैरे पण खातात जर वेल लावला तर. आणि त्याच्यामध्ये साप वगैरे पण अडकणार कांडलीत. त्याच्यामुळे आपण ह्याला काढून पटापट घेऊन टाकूया पिशवीत. कसे अडकतात तेच काय चाललं नाही. उलट्याच्या पालत्याच अडकायला लागले कळून. खाली काय मासा आहे? हा खाली खाली कुठं मासे वाटतोय. मलिया पाहिजे आपण.
मळी मासे आहेत. मळी आपल्याला मळीच मासे पाहिजे मोस्टली तर आपण आलो मोस्टली मळी मासे पकडण्यासाठी. आणि हे मासे खायला चवदार लागतात मित्रांनो. इथून कसं अडकलं ह्या माशांचं ना जास्त करून तोंडच अडकतं. तोंडाकडून जाम अडकतात मासे. ह्याला व्यवस्थित काढायला लागते नाही तर कांडल वगैरे फाटेल. बघा इथं मल्याचं अडकलं. ह्याला मल्याला मासा काढून घ्या पहिला. बघू शकता बघा. तनुषला जमेल काय काढाय. ऑल टोटल किती भेटतात ते दाखवेलच मी तुम्हाला. हे बघा खवळी खवळी कुचलांडी आहे. कुचलांडी हा कोणत्या प्रकारचा? तो मल्याचा मासा आहे. तो नाही नसला काढता. गेला तनुष मुले गेला तो. तनुष तनुष तर मित्रांनो खूप वेळ झाला. काही खेकडे वगैरे पण काही भेटत नाही. मासे भेटत आहेत पण साप अडकला ना तिथून पूर्ण कांडील पण फाटत गेले. तर त्याला काढताना पण खूप रिस्की होतं. तर आपण त्याला ओढली कांडल वगैरे पण फाटली. तर नाही आहे आपण थोड्या वेळ बघूयात काय भेटतं आहे की नाही. तेव्हा टोटल तुम्हाला किती भेटत आहे ते मी दाखवीनच. तर आपण घरी जाऊयात. आणि आपल्या मित्रांनो जो कोण चॅनलवर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. ही आपली नदी आहे बघू शकता. आणि वातावरण पण बघू शकता. खूप पाऊस सुटला होता आणि आता मधीच लगे अचानक ऊन पडलं आहे. इथे आपण घरी लावले आहे. बेडकीला खेकडी लागत नाही एवढी मोस्टली पण आपण ट्राय करतोय. कारण कांडल टाकल्या लगेच मासे अडकत नाही. त्याच्यामुळे आपण टाईमपास करतोय. तर बघूया काय भेटत आहेत. तर बघू शकताय बघा दोघं मग्न झाले त्यांच्या तेलामध्ये. तिथे बसलं आहे आणि इथे बघा काय करत. चला तर मित्रांनो आपण आता कांडलीमध्ये मासे पकडून घेऊयात. किती भेटले ते बघूयात. हे बघा इथे लागले. इकडे एक लागले. त्यांना पकडून घेऊयात. एक मी पकडला. बरं. माझ्यावर कसला लागलाय बिग साईज. लागलं खूप मोठा आहे. हा केवढा आहे? दाखव दाखव आता. दाखव रे केवढा आहे. मी पकडू हे पकड काय? पिशवी पकड. ते मोठा. मासे वगैरे मस्त लागले. तिथे पण झाड आहेत.
इथं तर खूपच मोठं आहे. तो तिथं पण एक मासा वाटतं. वाटला की खाली पण एक मासा आहे वाटतं. कसा अडकला तेच खाली पण एक मोठं आहे. हा बघ हा बघ हा बघ हा बघ. खाली पण एक मोठं आहे. किती मोठे रे पहिले ह्याला तर काढून घेऊया. ते असे कसे त्यांचे हेच सोडतात. म्हणजे माशा खूप सारे मासे भेटले ना. जेवढी खेकडी नाही भेटली तेवढी मासे भेटले. मला वाटतं वाहत वाहत इथपर्यंत आले. हवे शिकायला झालं चांगली आहे. तू दाखवतच कुठे दिसतंय का व्यवस्थित? खूप मोठं आहे ना. व्यवस्थित दाखवा. अजून कुठे यायचं? एक मोठा आला ना खाली काय पटापट आपण ना मित्रांनो काढून घेऊयात. आणि मासे पण असे उलटे पट्ट्यात अडकले. मासे पण अडकले ते काय काट्या. काठी तिथं पण एक आहे तो बघ. ते दोन आहेत. दोन आहेत तिथे. झालं काय? इथले झाले फायनली आपले काढून. पुढे तर आम्ही पुढे कसं आहे ना. दाखला मासा अडकला तुम्ही ना. दाखला मासा अडकला तिथं अडकलेला ना. हा बघ इथे आहे काय. दाखवतोय कुठे आहे कुठे. कसं अडकलं यो. या अंमली अडकले. अंमली आणि खवल आपण बोलतो याला. खवल खवलीचे मासे अडकले. डेंजर अडकले ते.
बघा. कांडाला आपली फाटली मित्रांनो, सापामुळे जामच फाटली. आणि पाणी कसं पाणी वाहत असल्यामुळे ना कांडल व्यवस्थित राहत नाही. ठीक आहे, मुलगा काढून टाकलं. तिथं पण एक आहे. तिथं पण एक आहे. खेकडं पण आहे का? खेकडं पण आहे. सगळं अडकलं आहे, सगळं अडकलं आहे. तर फायनली आपण पकडून झालेत. आता कांद्याला आपण उचलून घेऊयात. तर मित्रांनो ऑल टोटल आपले मासे पकडून झालेत. तर मासे किती भेटलेत ते मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता आजूबाजूचा परिसर वगैरे पण, आणि ऊन वगैरे पण खूप झालं आहे. आणि आता जेवण होतं, आपण आलो नव्हतो, त्याच्यामुळे आपण आता घरी जाऊयात. तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया. तुम्हाला दाखवतो मासे किती भेटले. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर हे आपले 2 पार्टनर आहेत. ते बघा, हे मळे मासे आहेत आणि ह्या खवली मासे आहेत. त्याला पिटलांडी बोलतात, आपल्याकडे पलकुटे पण बोलत आहेत, कारण त्या नुसत्या इकडे तिकडे पलतच असतात. आणि हे खेकडे भेटलेत आपल्याला. हे खेकडे आपल्याला 3 भेटलेली ना. एक सुटलं ना. कसं काय? मग अरे 3 पकडलेली होती, एक जिवंत होतं ना. आणि एक वाटा घालवली ना खेकडी, 2-3 घालवली नाही. तर हा व्हिडिओ इथं स्टॉप करूया मित्रांनो. होता ना. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आपला जो कोणी चॅनलवर नवीन असेल मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो देखील शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय.